विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. आमदार अभिजित आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे ही ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे. आमची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, तंत्रसज्ज अभ्यासक्रम, प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षण, शेती व उद्योग क्षेत्रातील उत्तम संधी. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे. कॉलेज कोड 11328. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5500 विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक पंढरपूर येथे ST महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ST महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, नगराध्यक्षा श्रीमती प्रणिता भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नेरपगार, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, विभागीय वाहतूक नियंत्रक अमोल गोंजारी व ST महामंडळाचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. वारी कालावधीत रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या महामंडळाच्या 13,000 कर्मचाऱ्यांना, यामध्ये चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी यांच्यासाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने केली आहे. मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी STने 5145 विशेष बसेस चालवून तब्बल 21,95,000 भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा त्याहूनही अधिक सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. एकादशीच्या दिवशी लाखो भाविक परतीच्या प्रवासाला निघत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी STचे 36हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच वारकरी भाविकांसाठी पंढरपूर व परिसरात चंद्रभागा, भीमा देगाव, विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग ITI महाविद्यालय अशी 4 तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. काढलेली आहेत त्या माध्यमातून 40 जर भक्तगण एकत्र आले, वारकरी एकत्र आले तर त्यांना पूर्ण बसेसच आम्ही भाड्यानं देऊन त्या माध्यमातून त्यांची सुविधा करण्याची योजना आखलेली आहे. त्याला सुद्धा प्रतिसाद मिळतो आहे आणि 5500 बसेस असल्या कारणानं जेवढ्या मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपुरात येतील त्यांना सगळ्यांना सुविधा देण्याचं काम आम्ही करतोय. आमचे 4 ते 5,000 कर्मचारी या ठिकाणी तैनात आम्ही करतोय. कर्मचाऱ्यांच्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा देण्याची जबाबदारी महामंडळ म्हणून आमची आहे. ती सुद्धा आम्ही जबाबदारी घेतो आणि भक्तगणांना कुठल्याही प्रकारे कुठल्याही गोष्टीची कमी ST महामंडळाच्या माध्यमातून होणार नाही याची काळजी आम्ही घेतो. येणारा भाविक जाणारा भाविक शहराच्या बाहेर असल्यामुळे आणि आपल्या एक चंद्रभागा स्टँड महत्वाचा आहे. ST बसेस बाहेर पडतात, 4 तास STला बाहेर पडण्यासाठी लागतात. त्याच्यासाठी काही जागा मी आता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी त्या विषयावर चर्चा केली आणि आमचे जे ह्या पंढरपूरचे सगळे आमचे काही प्रमुख अधिकारी आहेत ते त्यांच्याशी चर्चा करून त्यावर काही मार्ग काढून लवकर जर तोडगा निघेल तर आमच्या बसेस लवकर बाहेर पडू शकतील. ट्रॅफिकचा जो अडचणी आहे त्याचा सामना त्यांना करावा लागेल. अशा प्रकारची उपाययोजना पुढल्या 2-3 दिवसात आम्ही नाही बघा, शेवटी आमचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, दिवस रात्र मेहनत करत असतात, परिश्रम घेत असतात, लाखो प्रमाणामध्ये येणाऱ्या भाविकांची काळजी घेत असतात, तेवढ्या मोठ्या प्रमाणात भक्तगण येत असतात, त्यांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे 24 तास काम करणारा आमचा कर्मचारी, आमचा अधिकारी त्याचं कुठे मूल्यमापन व्हायला पाहिजे. आमचे कर्मचारी आणि अधिकारी आपण त्यांच्याकडे राबून घ्यायचं आणि त्यांचा चांगल्या गोष्टीचा कधी विचार करायचा नाही हे पण योग्य आहे.
जर चुकीचं काय केलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं त्याच्यावर कारवाई करतो, पण चांगलं जर केलं तर त्यांचं कौतुक करण्याची जबाबदारी सुद्धा एस टी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझी आहे. आणि त्यामुळे मी MDला सांगितलेलं आहे की जी काही ह्या काळामध्ये अतिशय चांगली सेवा करतील, कारण ही शेवटी सर्वसामान्य जनतेची सेवा आहे. ती जनतेची सेवा करत असताना चांगली कामं करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि विशेष कार्यक्रम जो आमचा असतो त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात येईल आणि त्यांचा जे काही कामगिरी त्यांनी केलेली आहे त्याचा योग्य तो त्यांनी जबाबदारीची पार पाडलेली त्याची खबरदारी घेऊन आणि त्यांच्या कामाचं मूल्यमापन करून त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात. महाराष्ट्रातून येणाऱ्या वारकरी भाविकांना आपली एस टी मोफत आहे, परंतु आपले जे बस स्थानक आहे 4, ते बस स्थानक एक 10 किलोमीटरवर आहे, एक 5 किलोमीटरवर, एक 4 किलोमीटरवर आहे. ते येणाऱ्या भाविकांना वयोवृद्ध असतात, त्यांचे सामान असते, त्यांना येता येत नाही, तर ती रिक्षावाली त्यांच्याकडून अडवून 200 रुपये घेतात. म्हणजे भाविक येताना महाराष्ट्रातून मोफत येतो एस टीनं, परंतु इथं आल्यानंतर त्याला 200 रुपये एका व्यक्तीला द्यावं लागतात. यासाठी आपल्या एस टी महामंडळाच्या बसेस आहेत, त्यांनी वेळेवर त्या बसेस पकडाव्यात आणि त्यांनी त्या प्रवास करावा. त्यांनी रिक्षाचा वापर करू नये. बसेस तिथपर्यंत सोडतात. बसेस तुमच्या स्टँडपर्यंत आल्यानंतर त्यांना पुढं पंढरपुरात येण्यासाठी आपल्याकडून काय व्यवस्था होईल? शटल सेवा MDनी आता सांगितलंय की शटल सेवेचा अशी प्रत्येक शटल सेवेचा वापर करावा. गाड्यांची संख्या कमी आहे आणि चालकांची संख्या जास्त आहे. संख्या पण सर काही यांचं म्हणणं आहे की संख्या कमी आहे गाड्यांची, मुंबईवर येणाऱ्यांची, ती गाड्यांची संख्या जुनं बस स्थानक आहे, मध्यवर्ती ठिकाण आहे, त्याचं फ्रंटेज 200 फूट आहे, पण तिथे त्याचा व्यावसायिक वापर करून झाला. आताच मी सूचना केलेल्या आहेत. आमचे MD या ठिकाणी आहेत की व्यावसायिक वापर करायचा म्हणून रस्ता वगैरे खोदलेला तेच नाही मेन रोडवर आहे. जुनं बस स्थानक आहे, फार मोठं आहे, तिथे मॉल होऊ शकतो, फ्रंटेज 200 फूट आहे जवळजवळ त्याचं. तिथे व्यावसायिक आहे, अच्छा जुनं स्टँड डेव्हलप करायचं. तर आम्ही आता नवीन PPP तत्वावर घेतो आणि त्या बस स्टँड आहे बस पोर्ट करतोय. या 5-6 महिन्यामध्ये आषाढीच्या पार्श्वभूमीवर हा पालखी मार्गाचा प्रमुख पालखी मार्ग आहे. नगरपालिकेने जेवढे अतिक्रमण होते ते काढलेले आहेत, काही अनाधिकृत होर्डिंग सुद्धा काढलेले आहेत, पण ते रस्त्यावरचे होर्डिंग आता आपल्या जागेमध्ये जवळजवळ 20x40, 20x50 लावलेले आहेत. ते अधिकृत आहेत का अनाधिकृत आहेत एकदा आम्हाला सांगा. जे काय आमच्या जागेमध्ये जसं आपल्या जागेत वगैरे ठेवलं असेल ते अधिकृत आहे. माझ्या अधिकाऱ्यांना सूचना देतो ते ताबडतोब काढायला सांगतो. पंढरपूरचा RTO कार्यालयाचा मागच्या वर्षी आम्हाला थांबलेला आहे. RTO डिपार्टमेंटनं एक आम्ही नवीन RTO कार्यालय देत असताना काही नियम घातलेले आहेत. किमान 5 लाखाची जी आहे ती वाहन संख्या त्या ठिकाणी असणं गरजेचं आणि इतर काही अजून 50 किलोमीटर अंतरावर दुसरं RTO कार्यालय असू नये वगैरे अशा प्रकारच्या काही आमच्या नवीन जे धोरण जाहीर केले त्या धोरणामध्ये अंतर्भाव आहे. त्या धोरणाच्या बाहेर ते जर नसेल तर त्याला मंजुरी देण्यात येईल, परंतु धोरणामध्ये असेल तर त्याला लवकर मंजुरी देईल. क्षेत्र म्हणून द्यावी अशी विशेष लाभ म्हणून काही करता येणार नाही. शेवटी 50 किलोमीटर अंतरावर आहे ना तीर्थक्षेत्रासाठी काही विशेष बाब प्रत्येक ठिकाणी काही ना काही विशेष. पंढरपूर जवळ 30 किलोमीटरवरती 2-3 तालुके आहेत. त्या 3 तालुक्यासाठी जर करता आलं तर नाही आता जोपर्यंत 5 लाख वाहन संख्या होत नाही, कारण आमच्याकडे कर्मचारी तेवढे नाही, वाहन संख्या तेवढी असेलपर्यंत आम्हाला ती सोय करतात. सासवडमध्ये आली काल दिवे गाठत होती, 17 तास लागले त्यांचं जे अंत बनवलेलं असते. मुख्य जे विश्वस्त आहेत वासकर महाराज त्यांनी अतिशय अडचण झाली असं सांगितलं आहे आणि त्यांनी सांगितले की सरकारकडे कारण त्यांच्या वाहतुकीचा प्रॉब्लेम तिथं झालाय. नियोजन 17 तास लागले. काल एकादशी होती, उपवास होता आणि त्यात त्यांना अडचण झाली तर संपर्क साधून मी माहिती घेतो आणि त्यांच्याशी संपर्क करतो. पंढरपूरमध्ये रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. काही अनाधिकृत आहेत, मुदत संपलेल्या रिक्षा आहेत, बाहेरगावून व्यवसायासाठी रिक्षा येतात. अशा रिक्षावर कुठलीच कारवाई होत नाही. आज सध्या इतकी वाहतूक वाढली रिक्षांची म्हणजे जर चुकीच्या पद्धतीनं बेकायदेशीररित्या जर काही रिक्षा चालत असतील, त्या जर चुकीच्या पद्धतीनं
शहरामध्ये वावर त्याचा होत असेल तर आरटीओच्या अधिकाऱ्यांना सांगून मी त्याच्यावर त्वरित कारवाई करायला सांगतो. आणि त्याच्यामध्ये घरगुती गॅस भरला जातो आणि 20-20 चुकीचं जर असेल आणि भाविकांचा जीव किंवा प्रवाशांचा जीव जर ते अशा प्रकारे धोक्यात घालत असतील तर त्याच्यावर कारवाई कारवाई दरम्यान आपल्याच पक्षाचे काही सामाजिक कोणी असू द्या, आमच्या पक्षाच्या असू द्या, दुसऱ्या पक्षाच्या असू द्या किंवा तिसऱ्या पक्षाच्या असू द्या, आमच्या दृष्टीनं पक्षाच्या कार्यकर्त्यापेक्षा प्रवाशांचा जीव महत्वाचा आहे आणि प्रवाशांचा जीव वाचवायला नेहमीच आरटीओ डिपार्टमेंट पुढाकार घेईल आणि त्यांना सहकार्य करेल. छोट्या मोठ्या चिंता येत असतात आणि बहुतांश वेळा भरधाव वेगाने आली वाहनं जाऊन त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट होतात. 2 वर्षापूर्वी सांगोल्या जवळपास 4 ते 5 भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आरटीओ विभागाने 1 वर्ष फक्त वॉक ऑन राईड हा उपक्रम राबवला आषाढी यात्रेमध्ये. त्याच्यामध्ये कुठेही त्याच्यानंतर दिसलेलं नाही. तर यावर्षी परत तशी संकल्पना राबवणार आहात का? तुम्ही माझ्या आरटीओ अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि तुम्ही म्हणताय त्यानुसार आपण कारवाई करायची. गेल्या 15 दिवशी एक महिला होत्या तुंगतला, त्यांना उतरायचं होतं पण तुंगतला उतरायचं होतं जवळपास. आता त्या महिला मला भेटल्या, त्यांनी जी बस आहे ते डॉक्टर कोणीतरी होत्या, हा, त्यांचं रणवीर. निवेदन मला आता त्यांनी दिलं. निवेदन दिल्यानंतर ताबडतोब त्यावर कारवाई करायला सांगितली आणि 24 तासामध्ये त्या ठिकाणी मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगून जी बस आहे ती बस चालू करायला सांगितली आणि ती ब्रिजवरनं जात होती, टनलमधून ब्रिजच्या ऐवजी टनलच्या आतून जात होती आणि जागा थांबवत होती. तर त्या जागेवर थांबवण्याची व्यवस्था केली. परत नॅशनल हायवेच्या कामाच्या माध्यमातून काही आमचे बस स्टॉप वगैरे पण उघडले गेलेले आहेत. ते बस स्टॉप सुद्धा पूर्ववत करायच्या सूचना केलेल्या आहेत. बरं, राबवायचा चांगल्या पद्धतीने. ओके. मानसिक संजय राऊत सकाळी उठल्यानंतरच वगैरे संशयाला सुरुवात खरी होती. त्यामुळे संजय राऊतांनी दुसरे आपले मित्र म्हणजे राऊतांवर तरी संशय व्यक्त करू नये असं मला वाटतं. त्यामुळे हा काही झाला राजकारणाचा भाग, परंतु काही कौटुंबिक विषय असेल तर त्या कौटुंबिक विषयावर न बोलणे. ओके, थँक्यू. तो तुमचा राष्ट्रीय स्तरावरचा चर्चा